जगाला या विश्वगुरूची जर जिरवायची आहे, तुम्हाला युद्ध पाहिजे का? तुम्हाला सगळ्यांना युद्ध पाहिजे का? आता युद्ध नसेल तर त्यांनी जिरवण्यापेक्षा तुम्हीच जिरवा ना या खाकडान फाफड्यात. त्यांनी जिरवण्यापेक्षा हा गाठे आणि फाफडा जो आहे त्याची तुम्हीच जिरवा. नांदेडमध्ये बीजेपीची सत्ता आली नाही तर संदेश काय जातो? नांदेडमध्ये बीजेपीची सत्ता आली नाही तर संदेश काय जातो? काय जातो? ये अशोकराव तो प्यादा है बिचारा. ते तर आदर्श घोटाळ्यामुळे घाबरत घाबरत कधी ह्याच्यात कधी त्याच्यात कधी त्याच्यात. अशोक चव्हाणांना एवढं म्हटलं की नांदेडकरांचा अंत बघू नका, त्यांनी आंदोलन केलं तर म्हटलं आदर्श आपला तिहार जेलमध्ये दिसेल, दुसरं कुठे दिसणार. आणि म्हणून उद्याचा असणारा संदेश सुधारणार आहे. जगाला जो संदेश जाणार आहे की भारतीय जनता, भारतीय मतदार यांनी आरएसएस भारतीय जनता पक्षाशी फारकत घ्यायला सुरुवात केली. हा जगभर संदेश त्या ठिकाणी जाणार नाही. त्याला भारतीय जनतेशी युद्ध करायचं नाहीये, त्याला गाठे आणि फाफडा जगाचा जो गुरु व्हायला बघतोय त्याची जिरवायची. तुम्ही जर जिरवली तर तो म्हणेल आपलं काम झालं, आता जिरवायची गरज नाही. आपण जर जिरवली तर तो म्हणेल यांची जिरवायची गरज नाही, आणि डोक्यावरती जे युद्ध मंडळात आहे ते असताना थांबणार आहे अशी परिस्थिती.